गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त। श्री स्वामी समर्थ। नमस्कार श्रोते हो, तर आपण श्री स्वामी समर्थांना त्रिवार वंदना करून आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। स्वामींचे नित्य पूजा कशी करावी याची माहिती ऐका। तर श्री स्वामी समर्थांची मूर्ती कोठे ठेवावी हा पहिला प्रश्न आहे। तर बघा, समर्थ आपले गुरु आहेत, तेव्हा त्यांची तस्वीर किंवा मूर्ती ही देवघरात ठेवायची नाही। स्वामींची तस्वीर किंवा मूर्ती दर्शनी भागात पूर्व पश्चिम भिंतीवर लावून ठेवू शकता। आता बघा, आपल्या देव्हाऱ्याच्या बाजूला श्री स्वामी समर्थांचे गुरुपादुका मंदिर बनवून घ्या। हा देव्हारा नव्हे, नाहीतर एकाच घरात दोन देव्हारे वास्तुदोषकारक अशी शंका तुम्हाला भेडसावेल। या मंदिरात स्वामींचा फोटो, मूर्ती किंवा पादुका किंवा फोटो अशी स्थापन करा आणि त्यांची नित्य पूजा करत जा। ज्यांचे घर छोटे आहे त्यांनी काळजी करू नका, कारण आपण देव्हाऱ्याजवळ भिंतीवर स्वामींची छान तस्वीर लावा आणि त्याची मनापासून पूजा करा। आता पूजा करताना कसे करायचे? प्रथमतः स्वामींची स्वच्छ पादुका, मूर्ती, तस्वीर पुसा, त्यावर हळद कुंकू अक्षता वाहा आणि स्वामींच्या मूर्तीला अष्टगंधाचा टिळा हा अनामिक म्हणजे करंगळीच्या शेजारच्या बोटाने लावायचा। त्यानंतर अत्तर शिंपडा, झेंडूची भगवी फुले, पिवळा चाफा, पिवळी फुले, पिवळी गुलाब तुम्ही वाहून स्वामींची पूजा करा। सुगंधी उदबत्ती लावा, धूपकांडी लावा, तुमचा छोटा दिवा लावा आणि स्वामींसमोर खडीसाखर इत्यादी गोड पदार्थ ठेवा आणि स्वामींचा जप करा 11 वेळा। स्वामींचे एक छोटेसे स्तोत्र बोला। गुरुचरित्र, लीलामृत, सारामृत यापैकी कोणत्याही एका ग्रंथातील एका अध्याय किंवा काही श्लोक पठण करा व शेवटी स्वामींची आरती करा। रोज सकाळी किंवा संध्याकाळी हे पूजन करा। दर गुरुवारी केले तरी चालेल। स्वामी भक्तांनी दर पौर्णिमेला असे स्वामी पूजन केले तर ते अधिक फलद्रूप होईल। वेळ नसेल तर पौर्णिमेला मनोभावे स्वामी समर्थांची पूजन जरूर करा। आता स्वामींना गोल टिळा लावा। चंदन किंवा गंध अष्टगच वापरायचे आहे। स्वामींना अनामिका म्हणजे करंगळीच्या शेजारील बोटाने गंध लावावे। स्वामींना पिवळा चाफा फुले वाहावेत आणि स्वामींना 5च्या पटीत फुले वाहायची असतात। देठ स्वामींकडे करून पुष्प वाहायचे। चंदनाचे किंवा केवड्याचे अत्तर पूजेत वापरावे। चंदन, रातराणी, केवडा, चमेली, उदबत्ती वापरायची आणि स्वामींना पिवळे, लाल, केशरी यापैकी कोणत्याही कलरचे वस्त्र अर्पण करा। स्वामींना 2 किंवा 4 उदबत्त्या लावायच्या आहेत। धूपकांडी एकच लावायची आहे। धूपकांडी तीही चंदनाची असावी। कोणतेही अन्य फूल न मिळाल्यास पिवळा गोंडा चालू शकेल। काही विशेष सण असताना स्वामींना आपले पिवळे गुलाबाचे फूल व्हावे। स्वामींना लाल किंवा पिवळा गोंडा किंवा पिवळ्या चाफ्याचा हार घालावा। आता बघा, स्वामी समर्थांना समाधी घेऊन बराच वर्षाचा काळ लोटला आहे। स्वामींचे अनेक भक्तगण त्यांची दुःखे, विविध ताप घेऊन स्वामींकडे शरण येत असत। तरीही श्री स्वामी समर्थ हे कडक दत्तावतार असले तरी ते अतिशय वत्सल होते असे होते। तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत स्वामी आपली आई अशी कमेंट करा आणि